मी जिजाऊ एक राजमाता मातीच्या कुशीतून घडवणारी स्वराज्य मी आई आज तुमच्याकडे बोलत आहे। मी केवळ एका राजाची आई नसून मी एका विचारांची जननी आहे। मी तलवारीला धार देणारी नाही, तर मी माणसाच्या मनाला धार देणारी आहे। मी माझ्या लेकराला जेव्हा झुलवताना मी अंगाई गात होते, तेव्हा मी त्याला स्वातंत्र्याची स्वप्न ऐकवत होते। माझा राजा जनतेचा राजा होणार असे मी त्याच्या रक्तात उजळले। माझ्या डोळ्यात पाणी होतं, पण मनात भीती नव्हती, कारण मला माहीत होते की जो मुलगा आईच्या शब्दावर वाटतो तो केव्हाच गुलामगिरी स्वीकारत नाही। मी शुभाला सांगितले, तू जर शत्रूशी लढता लढता मरण आले तर बेहतर, पण अन्यायाशी कधी तडजोड करू नकोस। तू तलवार उचलशील तर अब्रू लुटण्यासाठी नाही, तर अब्रू वाचवण्यासाठी असली पाहिजे। मी माझ्या शुभाला शिकवले, राज्य हे एक सिंहासन नाही, राज्य ही एक जबाबदारी आहे आणि प्रजेच्या राज्यातील डोळे पुसणे ही एक मोठे राजपण आहे। मला एक अभिमान आहे, माझ्या शुभाने फक्त किल्ले नाही जिंकले, तर त्याने माणसांची मनं जिंकली। धर्म, जात, भाषा यांच्या भिंती मोडल्या आणि मजबूत स्वराज्याची पायधरणी केली। आणि एक ऐका, आज मी इतिहास नाही, मी आज जिवंत आहे। आज जी आई आपल्या मुलाला संस्कार शिकवते, जो शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला दिशा देतो आणि जो तरुण आपल्या तरुणात जो अन्यायाविरुद्ध वागतो, तिथे मी जिजाऊ आहे। स्वराज्य तलवारीने मिळत नाही, तर स्वराज्य विचाराने मिळते, आणि विचार जर जिजाऊंचे असले तर इतिहास घडायला वेळ लागणार नाही।